नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या कुमार भारती पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचन या भागाचा अभ्यास करणार आहोत। स्थूल वाचनमध्ये आजचा पाठ आहे बाल साहित्यिकी गिरिजा केर। बाल साहित्यिकी गिरिजा केर या पाठाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये बाल साहित्यकार असलेल्या लेखिका गिरिजा केर यांच्या चरित्राचं वर्णन केलेलं आहे। बाल साहित्यिकी याचा अर्थ काय होतो की साहित्य। साहित्य म्हणजे विविध प्रकारचे लेखन। मग कोणते कोणते साहित्याचे प्रकार असतात? कविता असतात, कथा असतात, कादंबऱ्या असतात, नाटक असतात। त्याला आपण साहित्य असे म्हणतो। आणि असे साहित्य हे बालकांसाठी, लहान वयाच्या मुलांसाठी जे साहित्य लिहिलं जातं त्याला आपण बाल साहित्य असे म्हणतो। मग गिरिजा केर यांनी लेखनामध्ये आपलं जे काही योगदान दिलेलं आहे, साहित्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे आणि ते अधिकतर त्यांनी लहान मुलांसाठी, लहान बालकांसाठी लिहिलेलं हे साहित्य आहे। म्हणून आजच्या आपल्या पाठाचं शीर्षक आहे बाल साहित्यिकी गिरिजा केर। चला तर मग आता आपण प्रत्यक्ष पाठाच्या माध्यमातून लेखिका गिरिजा केर यांच्या साहित्यिक क्षेत्रातील योगदानाबद्दल संक्षिप्त आढावा घेऊया। बाल साहित्यिका गिरिजा केर स्थूल वाचनातील हा पाठ आहे आणि या पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर विजया वाड। डॉक्टर विजया वाड यांचा जन्म 1945 साली झालेला आहे। आता आपण सुरुवातीला डॉक्टर विजया वाड यांचा परिचय संक्षिप्त रूपाने जाणून घेऊया। डॉक्टर विजया वाड या प्रसिद्ध लेखिका व बालसाहित्यिका आहेत। ज्याप्रमाणे गिरिजा केर हे लहान मुलांच्या बालसाहित्यिका आहेत, तसेच डॉक्टर विजया वाड यांनी सुद्धा बालसाहित्य लिहिलेलं आहे। त्यांच्या कथा, कादंबऱ्या, नाटके तसेच बालांसाठी कथा, कादंबऱ्या, नाटके अशी सुमारे 117 पुस्तके प्रकाशित आहेत। इथे आपल्याला सांगितलेलं आहे की डॉक्टर विजया वाड यांनी लेखन साहित्य भरपूर लिहिलेलं आहे। त्यामध्ये त्यांनी कथा, कादंबऱ्या, नाटके लिहिलेले आहेत आणि हे अधिकतर मोठ्या लोकांसाठी लिहिलेले आहेत, पण मोठ्या लोकांना वाचनात उपयोगी पडतील, त्यांना या साहित्याचा वाचनाचा आनंद मिळण्यासाठी लेखिकेने लिहिलेल्या कथा, कादंबऱ्या, नाटके हे जरी मोठ्यांसाठी असतील तरी पण त्यांनी लहान मुलांसाठी विशेष रूपाने कथा, कादंबऱ्या आणि नाटके लिहिलेले आहेत। असे सुमारे त्यांनी जवळजवळ 117 पुस्तके प्रकाशित केलेली आहेत। मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या 9 वर्ष अध्यक्ष होत्या। विश्वकोशाच्या ग्रंथवाचन स्पर्धांच्या कामगिरीबद्दल कोलंबो विद्यापीठाकडून डी.लिट. ही पदवी त्यांना प्रदान करण्यात आली। साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातला जिजामाता पुरस्कार यांसह वेगवेगळ्या 95 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे। बघा किती छान आणि अभिमानास्पद अशी गोष्ट डॉक्टर विजया वाड यांच्या संदर्भात आहेत की डॉक्टर विजया वाड यांनी लेखन क्षेत्रामध्ये इतकं काही आपले योगदान दिलेलं आहे की त्यांनी केवळ लेखिका, बाल साहित्यिका म्हणूनच आपली भूमिका नाही दर्शवलेली आहे, तर त्या विश्वकोश मंडळामध्ये 9 वर्ष स्वतः अध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या। डी.लिट. पदवी त्यांनी ग्रहण केलेली आहे। अशा या साहित्यामध्ये त्यांनी अनेक प्रकारचे कार्य केलेले आहेत आणि अशा हे कार्य बजावत असताना त्यांना अनेक प्रकारचे पुरस्कार करून सन्मानित करण्यात आलेले आहे। इथे आपल्याला सांगितलेले एकूण 95 पुरस्कार त्यांना देण्यात आलेले आहे आणि ही फार मोठी सन्मानाची गोष्ट आहे। सन 2007 साली सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या। त्यांचे अंतरंग, अभिनेत्री, अक्षांश रेखांश या कादंबऱ्या, आपली माणसं, ऋणानुबंध,
गप्पा गोष्टी, हृदयस्पर्शी हे कथासंग्रह, एक हिरवी गोष्ट, तिची कहाणी, त्या तिघी ही नाटके, झिपरी, बिट्टीच्या 12 बाता या बालकादंबऱ्या, उत्तम कथा, अद्भुत जगाच्या सफरीवर, गोष्टी ह्या गोष्टी इत्यादी बालकथा, चिंगू चिंगम, 2 मित्र, बंडू बॉक्सर ही बालनाटके इत्यादी विपुल लेखन प्रसिद्ध आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला डॉक्टर विजया वाड यांच्याबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करून त्यांची माहिती जाणून घेऊ शकतात. आणि या लेखन साहित्यामध्ये त्यांनी जे काही वेगवेगळे योगदान दिलेले आहे ते पुस्तकं जर तुम्ही वाचण्याचा प्रयत्न केलात तर तुमच्या लेखन आवडामध्ये, वाचनामध्ये तुमची अजून आवड निर्मिती होणार आणि तुम्ही वाचन क्षेत्राकडे नक्कीच ओढले जाणार. त्यांची ही कादंबऱ्या, कथा, पुस्तकं, नाटके जर वाचायला मिळाले तर तुम्ही नक्कीच त्याचा आस्वाद घ्यावा. इव्हाना जर तुम्हाला ही बालनाटके पाहायला मिळाले तर तुम्ही ते पाहण्यासाठी आवर्जून जावे किंवा आवर्जून ते पाहण्याचे प्रयत्न करावे. त्याच्यातून तुम्हाला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतील. आता आपण हा पाहिला डॉक्टर विजया वाड या लेखिकांचा परिचय पाहिलेला आहे. आता आपण या पाठाच्या बालसाहित्यिकी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गिरिजा कीर यांच्याबद्दल संक्षिप्त रूपाने जाणून घेऊया. या पाठाचा आशय, काही नावे वलयांकित असतात तर काही हृदयांकित असतात. गिरिजा कीर हे नाव मात्र वलयांकित असूनही हृदयांकित आहेत. बघा, आता इथे लेखिका विजया वाड आपल्याला सांगत आहेत की 2 प्रकारची माणसं आपल्या आजूबाजूला असतात. एक असतात हृदयांकित आणि एक असतात वलयांकित. हृदयांकित म्हणजे हृदयाच्या अंकित असणे, हृदयाच्या आतमध्ये असते, आपल्या मनामध्ये असणे. आणि वलयांकित म्हणजे आपल्या सहवासामध्ये असणे. बघा, आता तुम्ही इयत्ता 10वीचे विद्यार्थी आहात. वर्गामध्ये भरपूर मैत्रिणी असतात तुमच्या, की नाही? मग हे तुमच्या वर्गामध्ये जेवढे मित्रमैत्रिणी आहेत ते तुमच्या वलयांकित आहेत. जर एका वर्गामध्ये 55, 60, 65 मुलं असतील तर हे तुमच्या आजूबाजूला असलेले वलयांकित मित्र आहेत, तुमच्या सभोवती असलेले, तुमच्या सहवासात असलेले. पण ह्या 55 विद्यार्थ्यांपैकी, 60 विद्यार्थ्यांपैकी मोजकेच हातावर मोजता येतील असे काही विद्यार्थी तुमचे जवळचे मित्र असतात किंवा जवळच्या मैत्रिणी असतात. 4-5 विद्यार्थ्यांचा मिळून एक ग्रुप तयार होतो आणि हा ग्रुप अगदी बघा, काही विद्यार्थ्यांची मैत्री ही पहिलीपासून तर 10वीपर्यंत टिकलेली आहेत की कितीतरी वर्ष, 10 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही एकमेकांच्या एवढ्या जवळ आलेल्या आहेत की तुमची मैत्री फार घट्ट झालेली आहे. आणि ही मैत्री कशामुळे घट्ट झालेली की तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या मनामध्ये एकमेकांच्या विचारांची, एकमेकांच्या प्रत्येक गोष्टीची तुम्ही एकमेकांना जोडून घेतलेला आहेत. म्हणजेच ते तुमच्या हृदयांकित आहेत. म्हणजे एक असा आपला मित्रपरिवार किंवा नातेवाईकाचा परिवार असं की ते आपल्या आजूबाजूला असतात आणि तरी ते आपले आहेत, पण मनापासून आपले असणारे मोजकेच लोक असतात. तर त्याला आपण हृदयांकित म्हणतो. मग लेखिका इथे आपल्याला सांगत आहेत की गिरिजा कीर हे नाव मात्र असं आहे की ते वलयांकित पण आहेत आणि हृदयांकित पण आहे, की या दोन्ही भूमिकेमध्ये गिरिजा कीर हे परफेक्ट बसणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांना आपल्या आजूबाजूच्या सभोवती असणारे असे ते व्यक्तिमत्व पण आहे आणि आपल्या मनाला भिडणारे असे त्यांचा हृदयांकित असा म्हणून त्यांचा परिचय इथे लेखिका करत आहेत. आणि त्याचं कारण पण लेखिका पुढे सांगत आहेत. कारण त्यांच्या लेखन प्रवासाला माणुसकीची किनार आहे. तर बघा, आता ते गिरिजा कीर हे नाव वलयांकित आणि हृदयांकित असण्यापाठीमागचं कारण असं आहे की त्यांनी जो काही लेखन प्रवास केलेला आहे त्या लेखन प्रवासामध्ये त्यांची माणुसकीची छाप आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते. माणुसकीची किनार आपल्याला, आता बघा ना, कधीतरी असं वाटतं आपण त्या समुद्राच्या काठावर जाऊन बसतो आणि मन हलकं होतं, कुठेतरी असं वाटतं की कुठेतरी जावं, आपण थोडं निवांतपणा राहावं, ह्या धगधगीच्या जीवनापासून आपल्याला कुठेतरी मनाला शांतता मिळालं. तर असे ही लेखन प्रवास त्यांचा असा आहे की तिथे आपल्याला माणुसकीचा तो किनारा, तो आधार पाहायला मिळतो. दैनिके, मासिके, नियतकालिके, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमातून लीलया संचार करणाऱ्या उत्तम
कथाने मने जिंकणाऱ्या या लेखिका. तर आता बघा, यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं कार्य केलेलं आहे. गिरिजा कीर यांनी दैनिके, मासिके, दैनिके म्हणजेच काही बघा दररोज वर्तमानपत्रे किंवा दररोज छापणारी पुस्तकं असतात, काही मासिके असतात की महिन्यातून एकदा छापणारी पुस्तके असतात, काही नियतकालिका असतात की ते दररोज साप्ताहिक असतात की 7 दिवसाला, महिन्याला किंवा नेहमी 3 महिन्याने, 4 महिन्याने, 6 महिन्याने, 1 महिन्याने नेहमी छापणारी अशी पुस्तके असतात अनेक पुस्तकांमध्ये. आणि आकाशवाणी तुम्हाला कदाचित याचा परिचय नसेल, पण जेव्हा तुम्ही तुमच्या आईवडिलांना जर विचारलं किंवा आजोबांना विचारलं की आकाशवाणी किंवा दूरचित्रवाणी हा काय प्रकार आहे, आता आपण TV लावतो, आपल्याला बरेचसे असे चॅनल्स पाहायला मिळतात, आपल्या असं मनोरंजनासाठी हे चॅनल्स तयारच असतात. पण जेव्हा टीव्हीचा शोध नव्हता लागला त्यावेळेस आकाशवाणी, रेडिओवरती आकाशवाणी हे माध्यम होतं की त्याच्यातून आपल्याला अनेक सगळ्या गोष्टींचं ज्ञान मिळत होतं. जगातील घडामोडी, प्रत्येक क्षेत्रातील, प्रत्येक कलाक्षेत्रातील ज्ञान आपल्याला आकाशवाणीच्या माध्यमातून मिळत होत्या. आणि दूरचित्रवाणी किंवा मग आज आपण जे फिल्म वगैरे बघतात, तेव्हा काही एवढे फिल्म प्रचलित नव्हते, असायचे फिल्म, पण ते मोजकेच असायचे. आता बघा, आपण महिन्याला जवळजवळ 7, 8, 10, 12 फिल्म रिलीज होतात, तेव्हा वर्षातून 2-3 फिल्म रिलीज व्हायचे आणि ते दूरचित्रवाणीमध्ये आपण पाहायचो. तर अशा रीतीने अनेक क्षेत्रामध्ये ह्या माध्यमाच्या द्वारे लेखिकाने अनेक आपल्या लीलया संचार केलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या कथा कादंबऱ्यातून त्यांनी प्रेक्षकांचं मन, वाचकांचं मन जिंकून घेतलेलं आहे. प्रस्तुत पाठातून गिरिजा कीर यांच्या नाटिका म्हणजे नाटक, चरित्रे, कथासंग्रह, बालसाहित्य यांची डॉक्टर विजया वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिलेली आहे. आता रसास्वाद म्हणजे काय की बघा, जेव्हा एखादी गोष्ट आपण खातो तर त्याची चव काय आहे, जोपर्यंत आपण त्याला चाखत नाही, ती चव आपण खात नाही, तोपर्यंत आपण चव कशी आहे याचं वर्णन करू शकत नाही. त्याचप्रमाणे साहित्यामध्ये सुद्धा जोपर्यंत आपण एखादं साहित्यिक पुस्तक वाचत नाही तोपर्यंत आपल्याला आलेला अनुभव आपण सांगू शकत नाही. जसं की आपण बघा, नेहमीच अनेक फिल्म्स बघतो, अनेक कार्यक्रम दूरदर्शनवरती, टीव्हीवरती पाहत असतो, पण ह्या अनेक सगळ्या कार्यक्रमांमधून, अनेक सगळ्या पिक्चरमधून आपल्याला एखादा पिक्चर फार आवडतो, एखादी फिल्म फार आवडते किंवा एखादा कार्यक्रम फार आवडतो आणि तो आपल्याला एवढा आवडतो की आपण तो फिल्म किंवा तो कार्यक्रम का आवडला याच्याबद्दल सगळ्यांना सांगत असतो. आणि जर आपल्याला जे आवडलेलं, आपल्याला जी गोष्ट त्याच्यातून शिकायला मिळाली ते आपण ते दुसऱ्यांना सुद्धा सांगतो की तुम्ही ती फिल्म बघा किंवा तो कार्यक्रम आवर्जून बघा, त्याच्यामध्ये आपल्याला हे खूप छान सांगितलेलं आहे, ही गोष्ट फार मनाला भिडते. तर आपण एखाद्या साहित्यिक कृती पाहिल्यानंतर त्याचा आनंद जो आपल्याला येतो, तो आनंद आपण व्यक्त करणे, त्याचा रसास्वाद घेणे. तर ह्या इथे लेखिकेने आपल्याला सांगितलेलं आहे की अनेक नाटकांमध्ये, चरित्रामधून, कथासंग्रहामधून आणि बालसाहित्यामधून विजया वाड रसास्वादनाची ओळख प्रत्येक वाचकाला करून देत आहेत. एखाद्या साहित्यिक कृतीकडे बघण्याचा आस्वादक दृष्टिकोन विकसित होण्याच्या उद्देशाने प्रस्तुत पाठ समाविष्ट करण्यात आलेला आहे. आता कदाचित तुम्हाला काही शब्द हे अत्यंत अवघड वाटतील, त्याचा अर्थ तुम्हाला कळणार नाही, पण इथे हा पाठ ठेवण्यापाठीमागचा तुमच्या पाठ्यपुस्तक मंडळाचा उद्देशच हा आहे की एखाद्या साहित्यिक कृतीकडे विद्यार्थ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वाढावा, त्यांनी त्या साहित्यामध्ये आनंद घ्यावा, त्या साहित्यातील चांगल्या वाईट गोष्टींचं त्यांना ज्ञान मिळावं, काय चांगलं आहे, काय वाईट आहे हे गोष्ट त्यांना सांगता यावी, लिहिता यावी, बोलता यावी, या सगळ्या दृष्टिकोन त्या विद्यार्थ्यांमध्ये विकसित होण्याच्या दृष्टीनेच हा पाठ तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर इथे आपल्याला बघा, अजून 2 शब्दांचा वर्णन इथे केलेला आहे, रसास्वाद म्हणजे काय आणि समीक्षा म्हणजे काय, तर आपण ते पाहणार आहोत. आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा आवडली नाही तर त्या आवडीनिवडीचे विश्लेषण आपल्याला करता यायला हवे. त्या गोष्टीचं चांगल्या गुणांचे किंवा तिच्यातील दोषांचे विवेचन करता यायला हवे. एखादं पुस्तक तुम्हाला खूप आवडलं तर त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या हे मांडणे म्हणजेच रसास्वाद होय. आता सुरुवातीलाच बघा, मी सांगितलं की रसास्वाद म्हणजे काय, की एखादी गोष्ट तुम्हाला आवडली तर ती का आवडली हे सगळं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. एखादा पदार्थ तुम्हाला आवडतो
तो का आवडतो, तुम्हाला आवडला म्हणून तो दुसऱ्यांना आवडेलच असं नाहीये, पण तो तुम्हाला का आवडला याचं इत्थंभूत माहिती तुम्हाला देता यावी. म्हणजे शब्दरूपामध्ये तुम्हाला तुमची आवड त्या पदार्थाविषयी सांगता यावी. म्हणजेच तुम्ही घेतलेल्या त्या पदार्थाचा आस्वाद तुम्हाला सांगता येणे, म्हणजेच रसास्वाद होय. विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या भागामध्ये आतापर्यंत आपण काय शिकलो? तर आतापर्यंत आपण लेखिका विजया वाड यांचा संक्षिप्त परिचय जाणून घेतला आणि त्यांच्या माध्यमातून गिरिजा कीर यांच्याबद्दल माहिती आपण जाणून घेत आहोत की कशा रीतीने त्यांनी वेगवेगळ्या लेखन साहित्यामध्ये, विशेष करून बाल साहित्यामध्ये त्यांचे योगदान दिलेलं आहे, याचा संक्षिप्त आढावा आपण घेतलेला आहे. लेखिका विजया वाड यांच्याद्वारे आपल्याला गिरिजा कीर यांच्याबद्दल बरंच काही जाणून घ्यायचं आहे. त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती मिळणारच आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.